नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण 11वी सायन्स, त्यानंतर 12वी सायन्स आणि नीटचं प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे 12वी सायन्स बायोलॉजीचा. NCERT बुकमधून आपण अभ्यास करत असतो. तर पहिला लेसन आहे, पहिला चॅप्टर आहे जो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. ज्या पद्धतीने ह्युमन रिप्रोडक्शन असतं त्याच पद्धतीने सेक्शुअल रिप्रोडक्शन हे फ्लावरिंग प्लांटमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. तर फ्लावरिंग प्लांट म्हणजेच काय, तर आपण जिम्नोस्पर्म आणि अंजिओस्पर्म हे 11वी सायन्समध्ये याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर फ्लावरिंग प्लांटला काय म्हणतात, अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणतात फ्लावरिंग प्लांटला, अँजिओस्पर्म म्हणतात फ्लावरिंग प्लांटला. आणि याच अँजिओस्पर्मचा इथे आपण अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला त्याचं प्रजनन पाहणार आहोत. ज्या पद्धतीने मानवाचं प्रजनन घडून येतं त्याच पद्धतीने प्लांटचं सुद्धा प्रजनन घडून येतं, पण याची प्रोसेस ही वेगवेगळी असते. प्राण्यांची वेगळी असते आणि या प्लांट्सची वेगळी असते. तर तीच प्रोसेस कशी असते ते इथं आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. हे तुमच्या समोर NCERTचं बुक आहे, आपण यामधूनच अभ्यास करणार आहोत. कंप्लीट मराठीमध्ये मी तुम्हाला समजेल असं सिंपल आणि साध्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे 90% पोर्शन हा NCERT बुकमधूनच येत असतो, ज्यामुळे तुम्हाला नीट क्रॅक करण्यासाठी खूप महत्त्वाचं हा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही मराठी माध्यमातून सेमी माध्यमातून असाल, तरीही तुम्हाला 11वी आणि 12वीची तयारी करण्यासाठी बायोलॉजीसाठी हे प्लॅटफॉर्म अगदी महत्त्वाचं ठरणार आहे. तर चला वेळ न दवडता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. आर वी नॉट लकी दॅट प्लांट्स रिप्रोड्यूस सेक्शुअली. इथे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की आपण लकी नाही का की प्लांट रिप्रोड्यूस करतात सेक्शुअली. तर यांचा आन्सर आहे येस, आपण लकी आहोत. का? कारण हे सेक्शुअल रिप्रोडक्शन पार पाडण्यासाठी फ्लावर स्वतःमध्ये जी व्हरायटी आपण पाहतो, फ्लावरला सुंदर असे कलर येतात, सेंट सुगंध येतो. ठीक आहे. हे कशासाठी करतं फ्लावर, तर हे फ्लावर स्वतःमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून आणण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी हे करतं. ठीक आहे. आपण पाहतो की फ्लावरिंग प्लांट किंवा एखादं प्लांट असतं ते आपल्याला फळं देतं, फुलं देतं, त्याचं लाकूड देतं, त्यापासून आपण फर्निचर तयार करतो. पण फ्लावरिंग प्लांट हे फक्त आपल्यालाच देतं का? त्याची थोडी सेल्फिशनेस असते की तो स्वतःमध्ये स्वतःचं काम म्हणजे स्वतःसाठी काहीतरी म्हणून तो स्वतःला सुंदर बनवतो. कशासाठी? त्याची सेक्शुअल रिप्रोडक्शन पार पाडण्यासाठी, ज्यामुळे त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील ह्युमन बीइंग, इन्सेक्ट, ॲनिमल, आणि त्यातूनच त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन पार पाडेल. आपल्याला माहिती आहे प्लांट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चालत जातात का? हो, तर नाही जात. मग त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होणार? तर पॉलिनेशनच्या प्रोसेस थ्रू होतं. आता हे पॉलिनेशन काय आहे हे पुढे आपण पाहणारच आहोत. पण हे पॉलिनेशन वगैरे घडून आणण्यासाठी, सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून आणण्यासाठी त्यांना एजंट्सची गरज असते, आणि ते एजंट आपण बनतो. आपण त्यांच्या सुंदर कलरकडे, त्यांच्या सुंदर सुगंधाकडे अट्रॅक्ट होतो आणि ते आपण स्पर्श करतो, आणि तोच स्पर्श आपण दुसऱ्या एखाद्या फ्लावरला जेव्हा करतो त्यातून त्यांचं रिप्रोडक्शन हे घडून येत असतं. तर चला इथे आपण लाईन टू लाईन पाहूया. द मेरिट्स ऑफ फ्लावर दॅट वी एन्जॉय गेझिंग ॲट. तर आपण सुंदर सुंदर असे गुच्छ बघतो, फ्लावरिंग गुच्छ बघतो, त्यांचं सेंट परफ्यूम बनवतो. द रिच कलर दॅट अट्रॅक्ट अस, त्यांचे सुंदर कलर हे त्यांच्याकडे आपल्याला खेचतात. आर ऑल देअर अँड एड टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हे सगळं काय आहे, सुंदर सुंदर कलर, सुंदर सुगंध, हे काय आहे तर हे त्यांचं साधन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी अट्रॅक्ट करण्याचं. फ्लावर्स डू नॉट एक्झिस्ट ओनली फॉर अस टू बी यूज फॉर ओन सेल्फिशनेस. फ्लावर हे फक्त आपल्यालाच देत राहणार आहेत का? ते स्वतःसाठी पण काहीतरी करणार ना.
तर त्यातूनच हे त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं. ऑल फ्लावरिंग प्लांट शो सेक्शुअल रिप्रोडक्शन. सगळे फ्लावरिंग प्लांट हे सेक्शुअल रिप्रोडक्शन शो करतात. आणि सगळे जे फ्लावरिंग प्लांट असतात त्यांना तो कोणत्या ग्रुपमध्ये येतात, ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात, तर ते अँजिओस्पर्ममध्ये येतात. ते कशामध्ये येतात? अँजिओस्पर्ममध्ये. तुम्हाला विचारू शकतात फ्लावरिंग प्लांट म्हणजे कोणते, तर अँजिओस्पर्म हा इथं क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. अ लुक ॲट द डायव्हर्सिटी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द इन्फ्लोरन्सेस. इन्फ्लोरन्सेस म्हणजे आपण फुलांचे असे गुच्छ येतात वेगवेगळे फुलांचे. जेव्हा आंब्याला मोहर येतो, ठीक आहे, आपण म्हणतो ना बहार आला. आता हे फुलांचं सीझन आहे, बहार आला, मोगरा बहारला, ठीक आहे, गुलाबाला छान फुलं आलीत. हे त्यांचं इन्फ्लोरन्सेस आहे, त्यांचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. जसं मॅरीगोल्ड, त्याचं एक स्ट्रक्चर वेगळं आहे. आंब्याला मोहर येण्याचं एक स्ट्रक्चर वेगळं आहे. तसं फ्लावर्स अँड फ्लोरल parts shows an amazing range of adaptation to ensure formation of end product of sexual reproduction. आणि वेगवेगळ्या फ्लावरिंग प्लांटचे वेगवेगळे स्वतःमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असतात, वेगवेगळे कलर्स असतात, त्यांचं फ्लोरल स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. काही 4 पाकळ्यांचं असेल फ्लावर, काही 5 पाकळ्यांचं असेल. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल ना. आणि गुलाबाला बघा किती साऱ्या पाकळ्या असतात, अनेक पाकळ्या असतात. पण आपण जेव्हा जास्वंद घेतो, हिबिस्कस घेतो, तेव्हा त्याला जवळपास 5 पाकळ्याचं आपण जास्वंद बघतो. तर ही व्हरायटी आपण शो होते आपल्याला फुलांमध्ये, फळामध्ये. आपण गवा घेतला, गावा, जांब घेतलं, पेरू घेतला, पेरू म्हणा, त्यानंतर मँगो घेतलं. हे वेगवेगळे फळं आहेत की नाही, मग ते वेगवेगळे बनतात. तर हे त्यांच्यामध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे की त्यातूनच हे सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं. आणि या सेक्शुअल रिप्रोडक्शनचं फायनल जे प्रोडक्ट असतं ते काय असतं, तर फ्रूट असतं. तर फ्रूट म्हणजेच काय, सीड असतं, सीड बनतं. सगळ्यात शेवटी प्रोडक्ट जे बनतं ते सीड असतं. आणि याच सीडचा पुन्हा उपयोग करून काय नवीन प्लांट तयार होत असतं. ठीक आहे, आपल्याला जर विचारलं सेक्शुअल रिप्रोडक्शनचं फायनल प्रोडक्ट कोणतं आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सीड हे फायनल प्रोडक्ट आहे रिप्रोडक्शनचं. हे लक्षात ठेवायचं. इन दिस चॅप्टर लेट अस अंडरस्टँड द मॉर्फोलॉजी, स्ट्रक्चर अँड द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. मग आता आपण या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहोत, मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, बाह्य भागामध्ये तर कसं दिसतं फ्लावर. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, त्याची जे वरच्या तो जेव्हा आपल्याला डोळ्यांनी दिसतो तर त्यांचं बाह्य स्वरूप कसं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांची संरचना कशी आहे ते पाहणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन ही कसं प्रजननाची प्रक्रिया ही फ्लावरिंग प्लांटमध्ये कशी घडून येते ते इथे पाहणार आहोत. तर चला पाहूया. त्यानंतर फ्लावर्स. आता फ्लावर, सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं कुठं, तुम्हाला विचारलं की प्लांटच्या कोणत्या पार्टमध्ये हे सेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं, तर तुम्ही आन्सर काय सांगणार आहे. मला सिम्पल क्वेश्चनचं या आन्सर द्या. मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हे आन्सर सांगायला विचारत आहे, तुम्ही आन्सर टाका. तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन काय आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे फ्लावरचं, ते कोणत्या फ्लावरिंग प्लांटमध्ये घडून येतं, त्यामध्ये तुम्हाला मी ऑप्शन देते. फर्स्ट ऑप्शन आहे रूट, सेकंड ऑप्शन आहे लीफ, थर्ड ऑप्शन आहे फ्लावर आणि फोर्थ ऑप्शन आहे बड. तर तुम्ही याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तर चला. फ्लावर, अ फॅसिनेटिंग ऑर्गन ऑफ अँजिओस्पर्म. फ्लावर सगळ्यात सुंदर असं ऑर्गन आहे. या ज्या वनस्पतींना फ्लावर येतं, पुष्पधारी वनस्पतीचं हे एक सुंदर असं ऑर्गन आहे. ह्युमन बीइंग हॅव हॅड अन इंटिमेट रिलेशनशिप विथ फ्लावर्स सिन्स टाईम ऑफ इमेमोरियल. आपलं जे मानवाचं आणि या प्लांट्सचं नातं हे खूप जुनं आहे. फ्लावर्स आर ऑब्जेक्ट ऑफ एस्थेटिक, ऑर्नामेंटल, सोशियल, रिलिजियस, कल्चरल व्हॅल्यू. हो, आपण त्याचा गजरा करून लावतो, ऑर्नामेंटल. एस्थेटिक म्हणजे आपण त्याला सद्भावनेप्रमाणे बघतो. सोशियल, सामाजिक कामासाठी यूज करतो. रिलिजियस, स्पिरिच्युअल, देवाला वाहण्यासाठी. कल्चरल, आपल्या उत्सवात, सण उत्सवासाठी यूज करतो. तर या फ्लावरचं काम अगदी अनेक आहेत. दे हॅव बीन यूज सिम्बॉल फॉर कन्व्हेनिंग इम्पॉर्टंट ह्युमन फिलिंग सच ॲज लव, अफेक्शन, हॅपीनेस, ग्रीफ, मॉर्निंग, लिस्ट ऑफ. तर हे फ्लावर आपण एखाद्याला देऊन
लव एक्सप्रेस करतो. ठीक आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण फ्लावर गिफ्ट करतो फ्रेंडशिप डेला, लव डेला. ठीक आहे. हॅपीनेस, आपण अगदी आनंदित राहिलं तर कुणासाठी गुच्चे बुके घेऊन जातो. ग्रीफ म्हणजे काय, दुःखामध्ये सुद्धा आपण एखाद्याला, जेव्हा आपण एखाद्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो तेव्हा आपण त्याला श्रद्धांजली म्हणून पुष्प श्रद्धांजली वाहतो. ठीक आहे. लिस्ट ऑल 5 फ्लावर्स ऑफ ऑर्नामेंटल व्हॅल्यू आर दे कॉमनली कल्टिवेटेड. आणि तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हे फ्लावरचं सुंदर असं स्ट्रक्चर दिलेलं आहे की फ्लावर कसा असतो. तुम्हाला अजूनही अगोदर जर तुम्हाला फ्लावरिंग स्ट्रक्चर जर नाही पाहिलं असेल तर इथं लक्ष द्या तुम्ही, मी तुम्हाला सांगते. हे पहा, समजा हे हिबिस्कसचं तुम्ही जास्वंदाचं फ्लावर पाहिलेलं आहे का. आता त्यामध्ये वेगवेगळं डेव्हलप होत आहे फ्लावर, त्यामुळे हे आपल्याला क्लिअरली दिसत नाही आहे. पण जे जुनं जास्वंदाचं फ्लावर होतं त्यामध्ये असे येलोविश कलरचे असे पोलन्स ग्रेन्स असायचे आणि ते असं फ्लावर असायचं, 5 पाकळ्यांचं असं फ्लावर असायचं आणि एक अशी त्याची शेंडी लोंबायची. जुनं फ्लावरिंग प्लांट होतं हे जास्वंदाचं, फ्लावर होतं जास्वंदाचं. आणि तेव्हा त्या फ्लावरमध्ये हे क्लिअर सगळे त्याचे जे आता इथे आहेत हे सगळे आपल्याला स्ट्रक्चर क्लिअरली त्या फ्लावरमध्ये दिसायचे. तर आपण इथे हे फ्लावरचं स्ट्रक्चर आहे, हे लॅटरली सेक्शन आहे. लॅटरल सेक्शनमध्ये हे असं लॅटरली आडवं कापलेलं आहे आणि त्यामध्ये हे पहा, मी तुम्हाला समजावून सांगते. इथे एक कलर घेऊया, पेन यूज करूया आणि सांगते. हे बघा, तुम्ही डोळ्यासमोर ठेवा गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल. ठीक आहे. समजा इथे तुम्ही गुलाबाचं फूल घेतलं. आता हे गुलाबाच्या फुलाला आपल्या मडक्यासारखा आकार असतो खालच्या साईडला. तर हे त्याचं काय आहे, थॅलामस पार्ट आहे. हे त्याचं थॅलामस पार्ट आहे. आणि हे बघा, यामध्ये आहे ही सुंदर अशी ओवरी. ही सुंदर अशी ओवरी आहे. हे तिचा ओवरी आहे. ओवरी काय आहे, फिमेल ऑर्गन आहे. फिमेल ऑर्गन आहे. आणि हे देठ आहे या फ्लावरचं, खालच्या साईडचं काय आहे, देठ आहे. आणि हे बल्जी जे पोर्शन आहे, जे फुगलेला पोर्शन आहे, त्यामध्ये त्याचं फूड स्टोअर होतं आणि त्यालाच थॅलामस म्हणतात. ठीक आहे. आणि या थॅलामसमध्ये तुम्हाला हे सुंदर असं हे वाला पोर्शन दिसत आहे. तर हा फिमेल ऑर्गन आहे फ्लावरचा, जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतो, त्याला इथं ओवरी म्हणलं गेलेलं आहे. आणि हीच ओवरी समोर अशी याची लांबी वाढलेली आहे, लेंथ अशी झालेली आहे. ती याला काय म्हणलं जातं, तर याला स्टाईल म्हणलं जातं. तुम्ही याच्याहून लक्षात ठेवा की फिमेल स्टायलिश असतात. ठीक आहे. म्हणून स्टाईल. ओवरी कुणाची आहे आपल्याला माहिती आहे, ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये पाहताना सुद्धा ओवरी असते. तर ओवरी लक्षात ठेवा आणि फिमेल स्टाईल मारतात म्हणून हे स्टाईल लक्षात ठेवा, स्टाईल. आणि हे स्टाईल एंड होतं इथे स्टिग्मा. स्टिग्मा म्हणजे काय, हे एक प्लॅटफॉर्म आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. आणि जिथे काय होतं पोलेन्स ग्रेन येऊन असे सिच्युएट होतात. नंतर पोलन ग्रेन जेव्हा फर्टिलायझेशन घडून येतं तेव्हा हे पोलन्स ग्रेन इथंच येऊन बसतात. ठीक आहे. हे झालं फिमेल सेक्शुअल ऑर्गन झालं. हे फिमेल सेक्शुअल, हे आहे ओवरी, हे आहे स्टाईल आणि हा आहे स्टिग्मा. आता मेल सेक्शुअल ऑर्गन कुठं आहे, हे बायसेक्शुअल फ्लावर आहे. यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही ऑर्गन आहेत. ठीक आहे. आता हे बघा, साईडला खूप सारे हे आहेत, हे असे आहेत ना. हे आहे काय, मेल गॅमेट. हे काय आहेत, मेल ऑर्गन आहे. हे काय आहे, मेल ऑर्गन आहेत. आणि हे जे या मेल ऑर्गनला मी तुम्हाला क्लिअरली इकडे शो करते, हे मेल ऑर्गन कसं आहे तर या पद्धतीचं आहे. बायलोब्ड स्ट्रक्चर आहे याचं. अशी मेल ऑर्गन हे अनेक आहेत. ठीक आहे. तर हे बायलोब स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतात, अँथर म्हणतात. आणि याच अँथरमध्ये पोलन ग्रेन्स असतात. कोण असतात, पोलन्स ग्रेन असतात, जे आहेत मेल गॅमेट. ठीक आहे. याला काय म्हणायचं, याला आपण अँथर म्हणलं. आणि मग ह्याला काय म्हणायचं, याला फिलामेंट म्हणा.
तर तुम्हाला इथे फिमेल आणि मेल ऑर्गन कोणते आहेत प्लांटमधले ते कळाले का? हे आहे पाकळी. पाकळी म्हणजे पेटल. आपण पाहतो गुलाबाला खालून असे छोटे छोटे ग्रीन कलरचे असे लीफ लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला सेपल म्हणायचं. सेपल. ठीक आहे. हे तर पाकळी तुम्हाला माहिती आहे. इथे अजून काही शो केलं नाही, एवढंच आहे. तर तुम्हाला एवढं कळालं असेल मेल ऑर्गन कोणता आहे, फिमेल ऑर्गन कोणता आहे फ्लावरिंग प्लांटमधला. ठीक आहे. काही डाऊट असेल तर मी पुन्हा सांगेन, तुम्ही मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे क्लिअर आहे का नाही ते. ओके. तर पुढे पाहूया. Find out the name of 5 more flowers that are used in a social culture celebration in your family. तर आपण जेव्हा आपल्या घरी उत्सव सण असतात तेव्हा सेलिब्रेशन करण्यासाठी कोणकोणत्या फ्लॉवर्सचा यूज करतो? तर आपण मॅरीगोल्डचा यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण रोज, आपण गुलाबांचा पण यूज करतो ना, सगळ्यात जास्त झेंडूचा, म्हणून मॅरीगोल्ड यूज करतो. त्यानंतर रोज फ्लावर यूज करतो, हिबिस्कसचे फ्लावर यूज करतो, त्यानंतर शेवंतीची फुलं यूज करतो. असे अनेक फ्लावर्स आहे. हॅव यू हिअर्ड ऑफ फ्लोरिकल्चर? आता हे फ्लोरिकल्चर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. वेगवेगळी शेती असते. जसं आपण कोंबड्या पालन केल्या तर त्याला पोल्ट्री फार्मिंग म्हणतात. ठीक आहे. जेव्हा आपण रेशीम धाग्याचा व्यवसाय करतो त्याला सेरिकल्चर म्हणतात. जेव्हा आपण फुलांचा व्यवसाय करतो, जेव्हा आपण फुलं उत्पादन घेतो त्याला फ्लोरिकल्चर म्हणतात. तर फ्लोरिकल्चर ही टर्म काय आहे? जेव्हा आपण फुलांचा शेती करतो, फुलांची शेती म्हणजे फ्लोरिकल्चर. ठीक आहे. टू अ बायोलॉजिस्ट फ्लावर आर मॉर्फोलॉजिकल अँड एम्ब्रॉलॉजिकल मार्वल्स अँड द साईट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. हो. तर आपले जे बायोलॉजिस्ट आहेत, जीवशास्त्रज्ञ आहेत, ते काय म्हणतात की फ्लावर्सच एक आहेत जे मॉर्फोलॉजिकली म्हणजे बाह्य स्वरूपामध्ये आणि एम्ब्रॉलॉजिकली म्हणजेच जे एम्ब्रॉलॉजिकली सुंदर आहेत आणि त्या सुंदरतेमुळेच सेक्शुअल रिप्रोडक्शन हे इथे घडून येतं. इन अर्लियर क्लासेस यू हॅव रीड द व्हेरियस पार्ट ऑफ फ्लावर. तुम्ही या अगोदर फ्लावरचे पार्ट शिकला असाल. फ्लावरचे पार्ट जे आपण आत्ताच पाहिलेले आहेत सेक्शनमध्ये पाहिले आहे ना, तीच ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे क्लिअर करून सांगते. मी तुम्हाला एक चला इथेच सांगते. आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे, पण मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे बघा, इथे ओवरी आहे. ओवरी नंतर इथे एक हे असं स्ट्रेट जातं, याला काय म्हणतात? स्टाईल म्हणतात. हे देठ आहे. हे काय आहे? ओवरी आहे. त्यानंतर हे स्टाईल आहे, आपण स्टाईल मारतो म्हणतो फिमेल. तर नंतर हे स्टिग्मा आहे, जे हा प्लॅटफॉर्म आहे स्टिग्मा. हे काय आहे? तर हे फिमेल सेक्शुअल ऑर्गन आहे हे वालं. तर आता मी मेल सेक्शुअल ऑर्गन दाखवते. मेल सेक्शुअल ऑर्गनमध्ये काय आहे? हे कसं फिलामेंट आहे आणि याला बायलोब्ड कोण आहे? अँथर आहे. बस एवढंच. हे फिलामेंट आहे. आणि हे काय आहे? तर मेल सेक्शुअल ऑर्गन आहे. मेल सेक्शुअल ऑर्गन आहे. ठीक आहे. हे बायसेक्शुअल फ्लावर असेल तर मेल आणि फिमेल हे एकाच फ्लावरमध्ये येतात. पण युनिसेक्शुअल फ्लावर असेल तर त्यामध्ये एकतर फिमेल ऑर्गनच असेल, एकतर मेल ऑर्गनच असेल, असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. हे तुम्हाला कळालं. तर आपण पुढे जाऊया. प्री फर्टिलायझेशन स्ट्रक्चर अँड इव्हेंट. आता फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदरची तयारी काय असते बरं? तयारी ते पाहूया. मच बिफोर द ॲक्च्युअल फ्लावर इज सीन ऑन अ प्लांट द डिसिजन दॅट द प्लांट इज गोइंग टू फ्लावर हॅज टेकन प्लेस. सगळ्यात सुरुवातीला त्या प्लांटवरती फ्लावर येण्याच्या अगोदर ते फ्लावर तिथं येणार याचा डिसिजन होतो असं इथं म्हणत आहेत. सेव्हरल हार्मोनल अँड स्ट्रक्चरल चेंजेस आर इनिशिएटेड विच लीड टू डिफरन्शिएशन अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द फ्लोरल प्रिमॉडियम. तर त्या प्लांटमध्ये हार्मोनल चेंज होतात. जसे आपले ह्युमन बिंगमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, स्ट्रक्चरल चेंजेस होतात, तसेच त्या प्लांटमध्ये सुद्धा हॉर्मोनल चेंजेस होतात, स्ट्रक्चरल चेंजेस होतात आणि फ्लॉवरचं प्रिमॉडियम तिथे तयार होतं की फ्लॉवर असं असं तयार होणार, या स्ट्रक्चरचं, या कलरचं, या सुगंधाचं. ठीक आहे. इन्फ्लोरन्सेस आर फॉर्म्ड विच बिअर द फ्लोरल बर्ड्स
अँड देन द फ्लावर. आधी काय येतं तर आधी सुरुवातीला जेव्हा इन्फ्लोरन्स येतं, आपण म्हणतो बहार आला झाडावरती, बहार आला, मोहर आला, ठीक आहे. आपण आंब्याचं उदाहरण घेऊया. आपण म्हणतो मोहर आला झाडावरती, किंवा आपण गुलाबाच्या झाडाचं घेऊया. सुरुवातीला आपण एक छोटीशी कलम आणून लावलेली आहे गुलाबाच्या झाडाची. गुलाबाच्या झाडाची आपण छोटीशी कलम आणलेली आहे. सध्या तिला आता अंकुर फुटलेला आहे, नवीन पालवी फुटलेली आहे, आणि ती नवीन पालवी आता हळूहळू एक छोटंसं त्याला बर्ड शो होत आहे. आणि आपलं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि आपण म्हणलो आई आली सुरुवातीची कळी. तर हे कळी म्हणजे काय असतं, हे उद्या जाऊन हे काय होणार आहे, या कळीचं फूल होणार आहे. ठीक आहे, या कळीचं काय बनणार आहे, फूल बनणार आहे. तर या फुलामध्येच काय घडतं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन घडतं. आपण या अगोदर सुद्धा सांगितलं, तुम्हाला जर विचारलं साईट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा द ऑर्गन विच प्ले द इम्पॉर्टंट रोल इन सेक्शुअल रिप्रोडक्शन असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला फ्लावर असं मार्क करायचं आहे. ठीक आहे. इन अ फ्लावर द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स द अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला काय म्हणतात तर अँड्रोशियम म्हणतात, आणि अँड्रोशियम हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला म्हणतात, आणि गायनोशियम हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरला म्हणतात. डिफरन्शिएट अँड डेव्हलप. आणि त्या फ्लावरमध्ये जर फ्लावर बायसेक्शुअल असेल तर त्यामध्ये अँड्रोशियम पण तयार होतं आणि गायनोशियम पण तयार होतं. जसं आपण पाहिलं ना, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा हे गायनोशियमचे काय आहेत, पार्ट आहेत. आणि अँड्रोशियमचं कोण आहे, अँथर आणि फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळालेलं असेल अशी आशा करते. You would recollect that the androecium consists of whorl of stems and represent the male reproductive organ and the gynoecium represent the female reproductive. तर इथे हेच सांगितलेलं आहे की अँड्रोशियम जे स्ट्रक्चर आहे ते इथं काय दाखवतं, त्यामधलं जे स्टेमन आहे ते दाखवतं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, म्हणजेच ते अँथर. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये कोण येतं तर ते येतं गायनोशियम. ठीक आहे, ओव्हरी. तर पुढे पाहूया. आता पुढचा टॉपिक कव्हर करण्याच्या अगोदर तुम्ही आज एवढं जे शिकलं त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला असेच व्हिडिओ लेक्चर जर कंटिन्यू करायचे असते तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, सांगा. आणि अशाच पद्धतीने आपण मराठीमध्ये प्रत्येक चॅप्टर हा कव्हर करत जाणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 11वी सायन्स, 12वी सायन्स आणि त्याचबरोबर नीटचं प्रिपरेशन हे अगदी सरळ आणि छान पद्धतीने होणार आहे. तर आपण इथेच थांबूया. तुम्हाला अजून जास्त इथे मी शिकवलं तर ते एकदाच बंबार्ड केल्यासारखं होणार आहे. त्यासाठी इथेच थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओ लेक्चर्ससाठी नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हा आपलं लेक्चर येईल ते तुमच्यापर्यंत अपडेट केलं जाईल. ठीक आहे, थँक्यू सो मच.